योग ही मानवी इतिहासातील सर्वात जुनी प्रथा आहे. त्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. योग ह्या शब्दाचा अर्थच एकता किंवा जोडणी असा होतो आणि हा एक जीवन पद्धती आहे जो की शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक एकमेकांना जोडतो. परंतु प्राचीन धर्मग्रंथ आपल्याला सांगतात त्याप्रमाणे योग हा केवळ शारीरिक सरावापेक्षा खूप काही आहे. भक्ती, कर्म आणि ज्ञान या तीन मुख्य मार्गांसह ही एक समग्र आध्यात्मिक साधन आहे. योगाचा प्रत्येक मार्ग काय आहे आणि तो आधुनिक दैनंदिन जीवनात कसा लागू केला जाऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या व्हिडिओमध्ये आपण योगाचे मार्ग आणि आजच्या आधुनिक जगात त्यांची प्रासंगिकता म्हणजे ते आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आणि वापरता येण्यासारखे आहेत का ते शोधणार आहोत. भगवद्गीता हा एक प्राचीन भारतीय धर्मग्रंथ आहे जो की महाभारताचा भाग आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला हा संवाद आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 3 वेगवेगळ्या मार्गांविषयी बोलतात ज्यांना आज योग म्हणून ओळखले जाते. त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे भक्तियोग. भक्तियोग हा भक्तीचा आणि देवाला किंवा उच्च शक्तीला शरण जाण्याचा मार्ग आहे. आजच्या वेगवान आणि धावपळीच्या जगात आपल्या स्वतःच्या जीवनात अडकणे, निस्वार्थ प्रेम आणि सेवेचे महत्त्व विसरणे हे होऊ शकते. भक्तियोग आपल्याला सर्व प्राणीमात्रांप्रती बिनशर्त प्रेम, करुणा आणि निस्वार्थ सेवा जोपासण्यासाठी शिकवतो. बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता दयाळूपणा, स्वयंसेवा आणि इतरांची सेवा करून आपण हे आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनात लागू करू शकतो. ही साधी कृती, साधे काम आपल्याला परमात्म्याच्या म्हणजे देवाच्या जवळ आणू शकते आणि आपल्याला आंतरिक शांती म्हणजे तुमच्या मनातील शांती आणि पूर्णता शोधण्यासाठी मदत करू शकते. त्यानंतर दुसरा मार्ग म्हणजे कर्मयोग. निस्वार्थ कृती आणि सेवेचा मार्ग हे शिकवतो की आपण केलेल्या प्रत्येक कृतीचे परिणाम असतात. कर्मयोगामध्ये आपल्या कृतीच्या किंवा कामाच्या परिणामांवरती लक्ष केंद्रित केले जात नाही तर त्यामागील हेतूवरती फोकस केले जाते. आता आपल्या रोजच्या आयुष्यातच उदाहरण बघा ना. आजच्या धावपळीच्या जगात आपण खूप वेळा कृतीच्या किंवा कामाच्या परिणामांमध्ये अडकतो आणि त्या कृतीचा किंवा त्या कामाचा आनंद घ्यायला विसरतो. कर्मयोगाचा सराव करून, प्रॅक्टिस करून आपण परिणामांवरील आपली आसक्ती, लालसा किंवा हाव सोडून देऊ शकतो आणि एखादी गोष्ट चांगली करण्यासाठी चांगले करण्यावरती लक्ष केंद्रित करू शकतो. हे एखाद्या गरज असलेल्या अनोळखी व्यक्तीला मदत करणे इतके सोपे असू शकते. निस्वार्थपणे इतरांची सेवा करून आपण केवळ त्यांच्या जीवनात सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणत नाही तर स्वतःमध्ये समतेची भावना देखील निर्माण करतो. त्यानंतर तिसरा मार्ग म्हणजे ज्ञानयोग. ज्ञानाचा मार्ग. ज्ञानयोग हा ज्ञानाचा आणि आकलनाचा समजून घेण्याचा मार्ग आहे. आजच्या जगात ज्ञान आणि माहितीचा सतत शोध सुरू असतो. मात्र ज्ञानयोग आपल्याला शिकवतो की खरे ज्ञान हे आपल्या खरे आत्म समजून घेणे, स्वतःला समजून घेणे आणि वास्तविकतेचे खरे स्वरूप समजून घेणे आहे. आत्मचिंतन करण्यासाठी म्हणजे स्वतःचे निरीक्षण करण्यासाठी वेळ काढून आपण हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात लागू करू शकतो. आध्यात्मिक ग्रंथ आणि शिकवणी वाचून आणि शिकून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दलची आपली समज, ज्ञान, नॉलेज वाढवू शकतो. हे आपल्याला भौतिक जगाच्या भ्रमातून मुक्त होण्यासाठी आणि जीवनातील हेतू शोधण्यासाठी मदत करेल. शेवटी भक्ती, कर्म आणि ज्ञान हे योगाचे मार्ग आपले रोजचे बिझी टाईमटेबल असूनही आपल्या आधुनिक जीवनात लागू केले जाऊ शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही योगाभ्यास कराल तेव्हा या मार्गांचा तुमच्या सरावात समावेश करण्याचं लक्षात ठेवा आणि ते तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनावर कसा सकारात्मक परिणाम करतात ते बघा. मला अपेक्षा आहे की या व्हिडिओने तुम्हाला योगाचे 3 मार्ग समजण्यासाठी मदत केली असेल. धन्यवाद.